ಅಷ್ಟೇನು ರಿಚ್ ಇಲ್ಲ. ಬಟ್ ಬಿ ನಾ ಈ ಕಾಲೇಜಿಗೆ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗಿಲ್ಲ ಕಾರಣ ಮಾಧವರಾವ್ ಸರು. ಅವ್ರು ನನಗೆ ಫೈನಾನ್ಷಿಯಲಿ ಬಿ ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ರು. ನಮ್ಮಂಥ ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಒಂದು ಏನಾರ ಒಂದು ಕೇಂದ್ರ ಅದ, ಒಂದು ದೇವಾಲಯ ಗಪ್ಲೆ ಅದ ಅಂದ್ರೆ ಅದೇ ನಮ್ಮ ಕಾಲೇಜ್, ನಮ್ಮ ಡೈಮಂಡ್ ಕಾಲೇಜ್. ಬಡವ್ರ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಪಡಿಬೇಕಂದ್ರೆ ಅದೇ ಡೈಮಂಡ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ನಾ. ನನ್ನ ದೂರ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಬಲ್ ಒಂದು ಹಳ್ಳಿ ಹಿರ್ನಾಗ ಒಂದು ಬರ್ತದ. ನನ್ನ ತಂದೆ ಫಾರ್ಮರ್ ಅರ. ನನ್ನ ಮಾರ್ಕ್ಸು 574 ಆ್ಯಂಡ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ 95.66. ಮುಂದೆ ನಾ ಇದೇ ಕಾಲೇಜ್ ಒಳಗೆ ನೀಟ್ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಮಾಡತ್ತಿದ್ದ. ಇವ್ರು ಇಷ್ಟು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಇವ್ರಿಗೆ ನಾ ಒಂದು ಏನಾರ ಇವ್ರದ್ದು ಸಲ್ಲಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾ ಹೆಂಗಾರ ಮಾಡಿ MBBS ಸೀಟ್ ಹಚ್ಚಿಸ್ಕೋಬೇಕಂತ ಬಯಸ್ತೀನಿ. ಮುಂದಿನ ಹುಡುಗರಿಗೆ ಏನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ, ಸಮಯ ಅದಂತ ಈಗೇ ಕಾಯ್ದುಕೋತ ಕೂಡಬೇಡ್ರಿ. ಸಮಯ ನಮ್ಮ ಸಲಕ್ಕೆ ಯಾವಾಗ ಭೀ ಕಾಯಲ್ಲ. ಈಗಿನ ಹಿಡಿದು ನಮ್ಮ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ಇನ್ನೂ ಭಾಳ ಕಠಿಣವಾಗಿ ಹೊಂಟವ ಎಕ್ಸಾಮ್ಸ್ ಅಂತ. ಈಗಿನ ಹಿಡಿದು ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ವೈಷ್ಣವಿ. मैं रेबेली माधवराव, चेयरमैन ऑफ डायमंड ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस. अपने इंस्टीट्यूशंस बाल्की, बीदर, बसव कल्याण में हैं कि अपने पास आने वाले बच्चे बहुत फाइनेंशियली वीक बच्चे आते. खेड़े गांव के बच्चों को बस का व्यवस्था देख के हम यहाँ बच्चों को एजुकेशन दे रहे. यहाँ पर PUC रिज़ल्ट हर साल हम डिस्ट्रिक्ट में एक हाई रिज़ल्ट्स लेते आ रहे. इसके साथ CET, नीट, JEE रिज़ल्ट बच्चों को अच्छे अच्छे रिज़ल्ट लाके बेंगलोर, मंगलोर और नॉट ओनली कर्नाटका थ्रू आउट इंडिया में ऑल इंडिया लेवल एंट्रेंस एग्ज़ाम में पार्टिसिपेट होके सक्सेस होके जा रहे हैं. आज खेड़े गांव से भी बच्चे बेंगलोर और थ्रू आउट इंडिया जा रहे बोले तो उसमें डायमंड का पात्र ज़्यादा है बोल के मैं विश्वास कर रहा हूँ. और आने वाला पेरेंट्स को भी मैं एक ही विनंती कर रहा हूँ. अब जहाँ पर आप टोटल बच्चों को, हर बच्चों को, टॉपर बच्चों को जैसा हम प्रोत्साहन देके उनको एजुकेशन दे रहे, लास्ट से लास्ट बच्चों को भी सक्सेस होने के वास्ते अलग अलग प्रोग्राम्स डाल के उनको पास होके उन्होंने भी जीवन में सक्सेस होने जैसा महत्वपूर्ण कार्यक्रम करते जा रहे हैं. और उसको सफल होने के वास्ते आपका भी सहकार होना बोल के विनंती सर. ओवरऑल परसेंटेज कितना है डायमंड का? ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಾತಿ ಗಣ್ಯರ ಆಗಮನ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮೊದಲಿಗೆ
ಸರಿ ಸರಿ ಈ ಕಡೆ ನೋಡಿ ಸರ್ ಎಲ್ಲರೂ ಈ ಕಡೆ ನೋಡ್ರಿ